मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट. एका मिनिटाला 10 million plastic bags are being used worldwide. Is that even possible for any company to recycle that much of waste? स्वतःची डस्टबिन उघडून बघा की आपण काय करतोय. कारण की आपण स्वतःचं पोट उघडून नाही बघू शकत की आपण काय काय त्याच्यात गार्बेज टाकतोय. पण डस्टबिन मधलं तर नक्कीच बघू शकतो. ते इतक्या वाईट प्रकारे लोक टाकतात. त्याच्यातच ओला कचरा, त्याच्यातच डायपर्स, त्याच्यातच अर्धवट राहिलेलं अन्न, असं सगळं ते एकत्र टाकतात. आणि हे बिचारी लोक ते कसं सॉर्ट करतात ते मी एकदम क्लोजली बघितलेलं आहे. म्हणजे आणि मग लोक जेव्हा आम्हाला म्हणायला लागली की तुम्ही आमचं प्लॅस्टिक घ्याल का, तेव्हा मग आम्ही आधी नाही म्हणायचो. कारण की मला वाटायचं की मी वेस्ट त्यांच्याकडनं घ्यायला लागले, लोकांकडनं त्यांना वाटेल की अरे बस कोणतरी आहे आता आपला कचरा घ्यायला, कचरा क्रिएट करायला हरकत नाही. अशी आहे ना आपली मेंटॅलिटी की अरे माहितीये ना आता ही प्लॅस्टिक बॅग घेणार आहे. आपण एखादा खाद्यपदार्थ विकत आणतो, तो प्लॅस्टिकमध्ये येतो. तो खाद्यपदार्थ आपण खातो आणि प्लॅस्टिक फेकून देतो. तसंच आपण इतरही वस्तू वापरतो आणि त्याचा वापर झाला की ते फेकून देतो. ते फेकून दिल्यावर त्याचा कचरा होतो. तो कचरा आपल्या घरातून आपले स्वच्छता कर्मचारी घेऊन जातात. ते घेऊन कुठल्या तरी सेंटरवर नेतात आणि तिथून त्यातला अगदी काही टक्के कचरा हा प्रोसेस होतो, रिसायकल होतो आणि मॅक्झिमम कचरा हा लँडफिलमध्ये जमा होतो. एका सर्वेनुसार सध्या संपूर्ण भारतात जेवढ्या लँडफिल्स आहेत त्याचा जो एरिया आहे तो पुणे शहरा एवढा आहे. 2030 भारताला लागणाऱ्या लँडफिलसाठी जो एरिया आहे तो बंगलोर शहरा एवढा लागणार आहे आणि 2050 दिल्ली शहरा एवढा. आपल्या देशात जिथे जागा एवढी महाग आहे, एवढी किंमत असते जागेला, तिथे कचरा डंप करण्यासाठी आपण एवढी मोठी जागा वापरतोय, याचा अर्थ आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय. आजच्या या एपिसोडमध्ये आपण 2 गोष्टींवर बोललो आहे. एक म्हणजे हा कचरा कमी करणं का आवश्यक आहे आणि तो कसा कमी करता येऊ शकतो, आणि ह्याच्यात पर्यावरणाचा वगैरे काही भाग नाही आहे. हे फक्त आपल्यासाठी आपल्याला स्वार्थीपणे करायचं आहे, कारण पर्यावरण आपल्या आधी पण होतं, आपल्या नंतर पण असणार आहे. फक्त मानवाला चांगल्या परिस्थितीत राहायला मिळायला हवं म्हणून आपल्याला हा कचरा कमी करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कचऱ्याच्या रिसायकलिंगमधनं व्यवसाय निर्मिती होऊ शकते का, त्याच्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं का, ह्या सगळ्याचा विचार करून अमिता देशपांडे यांनी रिचरखा ह्याची स्थापना केली. रिचरखा अशा प्लास्टिकचा वापर करून प्रॉडक्ट्स बनवतं की ज्या प्लास्टिकला रिसायकल कोणीच करायला तयार होत नाही. जसे प्लास्टिक रॅपर्स, पॉलिथिनच्या पिशव्या, ह्या सगळ्या गोष्टी. पेट बॉटल्स रिसायकल करायला सगळेच तयार असतात. अमिताकडनं आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे की अशा प्रकारचे व्यवसाय तयार करायला काय लागतं, सोशल मीडियाचा वापर करून आजच्या जगात व्यवसाय कसा बिना जागेचा, बिना भांडवलीचा सुरू करू शकतो आणि तो वाढवू शकतो. चला तर मग गप्पा करूया अमिता देशपांडे हिच्याशी. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे आणि आजचा आपला हा 59वा भाग आहे अमिता देशपांडे हिच्यासोबत. आणि तुम्ही हा पॉडकास्ट जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, गाना, हंगामा, विंक, स्टोरीटेल, यूट्यूब, बिंच पॉड, कुठेही तिथे इन्स्पिरेशन कट्ट्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, 5 स्टार रेटिंग द्या आणि लोकांबरोबर नक्की शेअर करा. अमिता, तुझं खूप खूप स्वागत आहे इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. नमस्कार नचिकेत. हॅलो. खूपच छान. आय एम हॅपी की तू आम्हाला चूज केलंस, रादर मला चूज केलंस बोलण्यासाठी तुझ्या पॉडकास्टवरती. ऑफकोर्स मला खूप दिवसापासून करायचं होतं, पण आज संधी मिळाली. अमिता, आपल्याला म्हणजे शाळेत असताना एक असाइनमेंट असायचं, कचऱ्यातून कला. तर तू ते खूप सिरियसली घेतलंस का? हो. तसं म्हणायला हरकत नाही. ऍक्च्युली कचऱ्यातून कला वगैरे अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालूच असायच्या. पण ऍक्च्युली स्पीकिंग लहानपणीच त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळालं की प्लास्टिक हे डिग्रेडेबल नाहीये, हे कुठेतरी वाचण्यात म्हणजे शाळेत शिकवण्यात आलं होतं. पण
मग तो प्रश्न पडायला लागला की अरे प्लास्टिक डिग्रेडेबल नाहीये, मग तरी का आपण वापरतो किंवा वापरून ते फेकून का देतो जर ते हम्म. इतकं टिकणारं आहे तर. तर हा विचार एक डोक्यात तेव्हा आला आणि मग मी तो अंमलात आणला आणि स्वतःच्या आयुष्यातला थोडासा काही बिहेवियर चेंजला आपण म्हणतो की माझ्या आयुष्यातला थोडा गोष्टी चेंज केल्या, घरच्यांना बदलायला लावल्या, मैत्रिणी मित्रांना बदलायला लावल्या. असं सगळं चालू होतं तेव्हापासूनच रादर ओके. 7वी-8वी पासून. अरे वा. पण मग रीचरखाची सुरुवात कशी झाली? काय प्रवास होता तो? तर तेव्हा कुठेतरी हे बी नक्की हे झालेलं आहे, सो झालेलं आहे राईट. अ, लहान असतानाच. कारण की वेस्ट मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम तेव्हा अजिबातच नव्हता. बरोबर. कारण की प्लास्टिकचा वापर जस्ट सुरू आधीपासून झाला असेल, हम्म. पण तेव्हा तो जास्त वापरात यायला लागला होता. पॉलिथिन बॅग्स मिळायला लागल्या बरोबर. होत्या बाजारामध्ये वगैरे वगैरे. तर तेव्हा कुठेतरी हा एक डोक्यात एक थॉट आला होता माझ्या की हे का वापरतोय आपण, किंवा आपण जर वापरलं तर आपण हे टाकून का देतोय. आणि हम्म, हम्म, इकडे तिकडे उकिरड्यावरती तेच सगळं दिसायला लागलं हळूहळू. तर हम्म. तो एक थॉट डोक्यात आला होता आणि मग मी तेव्हा दादरा नगर हवेली म्हणून एक छोटस युनियन टेरिटरी आहे, तिथे मी लहानाची मोठी झाले. हम्म. आणि तिकडनं पुण्यात परत आल्यावरती तोच कचरा पण जास्त प्रमाणात तो दिसायला हो. लागला, कारण की मोठं शहर आहे. बरोबर. मग ट्रेकिंग आणि निसर्गाची आवड असल्यामुळे जिथे तिथे गेले तिथेही तेच दिसायला लागलं. सो तो इम्पॅक्ट वाढत गेला. हम्म. आणि अभ्यास इंजिनिअरिंगचाच केला, असं काही ह्याच्यात करिअर करायचं हे प्लॅन्ड नव्हतं. बरोबर. त्यामुळे अभ्यास इंजिनिअरिंगचाच केला आणि तिथनं पुढे जॉब पण करायला लागले. हम्म. आणि मग तेव्हा कुठेतरी हे वाटायला लागलं की अरे ह्याच्यात करिअर करता येऊ शकतं, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे तेव्हा हे बरोबर. फील्ड ऍक्टिव्हेट व्हायला लागले होते. त्यामुळे तो पॉइंट मी धरून घेतला की ह्यात काहीतरी करिअर करता येईल. सो आयटी क्षेत्रात 3 वर्ष जॉब केल्यानंतर हम्म. मी तो जॉब सोडला आणि मी अमेरिकेत गेले पुढचं शिक्षण घ्यायला. ओके. आणि तेव्हा मग मी हा फोकस सब्जेक्ट ठेवला होता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मॅनेजमेंट स्टडीजच करत होते, म्हणजे बरं. मॅनेजमेंटची डिग्री घेतली बट फोकस ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. आणि मग ते शिकून तिथे काही वर्ष जॉब करून परत भारतात यायचं हे ठरवूनच गेले होते. अच्छा. आणि मग भारतात परत आले आणि मग परत शोध लावायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली मला काय करायचंय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, कन्सल्टिंग आहे, CSR आहे, हम्म. पण ह्याच्यामध्ये कुठेही मला असं पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन मिळालं नव्हतं. ह्याच्या सगळ्यांमध्ये मी जॉब्स केले, पण ओके. ते सॅटिस्फॅक्शन नव्हतं मिळत की अरे मी काहीतरी मिनिंगफुल करतेय ज्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट मला दिसतोय होताना. हम्म. हम्म. तर मग ते जसं कन्सल्टिंगचं काम असतं, त्याच्यामध्ये आपण काही सजेशन्स देतो कंपनीला की हे करता येईल बाबा, हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता, किंवा इम्प्लिमेंट आपण करतो, बरं. पण मग आपण त्या प्रोजेक्ट मधनं बाहेर पडतो. हम्म. सो त्याचा एंड टू एंड रिझल्ट जो आहे तो पूर्णपणे आपल्या हातात नसतो. आपल्या म्हणून मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं आणि त्याच्यामध्ये मग मी रिसर्च करत होते की मला काय करता येईल आणि एस्पेशली प्लास्टिक वेस्ट पासून काय करता येईल. ओके. आणि रिसर्च करता करता हँडीक्राफ्ट मधनं काय करता येईल ह्याच्या जास्त ह्याच्याकडे कल गेला, कारण की मला एम्प्लॉयमेंट जनरेशन रुरल आणि ट्रायबल एरियाज मध्ये करण्यात जास्त इंटरेस्ट होता. कारण की ह्या भटकंतीमुळे इतके गड किल्ले आणि जंगलांमध्ये जाऊन जाऊन असं रिअलाइज होत होतं की तिकडच्या लोकांना खरंच जास्त रोजगाराची गरज आहे. शहरी लोकांमध्ये आहेत एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, तिकडनं गावातनं शहरात आलेल्या लोकांच्याकडे पण ऑप्शन्स आहेत, हो. बट जे तिथेच राहिले आहेत आणि त्यांना तिथेच ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी तिथे काही सुरू करता येईल का. हम्म. मग हँडीक्राफ्टचा त्याच्यातनं एक हे ऑप्शन मिळालं आणि मग त्या दोघांना एकत्र करून रिचरखा द इकोसोशल ट्राईब हे बॉर्न झालं. ओके. ओके. पण हे तू आधी कुठे बघितलं होतंस का की अशा प्रकारे प्लास्टिकला दोऱ्यामध्ये किंवा सुतामध्ये कन्वर्ट करता येतं? हो, मी हे माझा जेव्हा रिसर्च सुरू होता तेव्हा मी हे बघितलं होतं की काही NGOज हा एक्झॅक्ट सेम प्रोजेक्ट करतायत, ज्याच्यामध्ये प्लास्टिक विविंग ते करत होते. पण ते पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नव्हते करत, ते एक कला म्हणून करत होते, जसं आपण कचऱ्यातनं कला बोललो तसं. आणि त्याचा जो एंड टू एंड मार्केट लिंकेजेस आहेत ते पण त्यांचे इतके सक्सेसफुल नव्हते. त्यामुळे
मी जवळजवळ एक 4 प्रोजेक्ट असे बघितले होते जे सुरू झाले आणि मग बंद पडले कारण त्यांना मार्केट सपोर्टच नव्हता. बरोबर. तर मग त्याच्याबद्दल मी थोडं रिसर्च करून जेव्हा स्वतःच सुरू करायचं ठरवलं, हम्म. तर मग त्याच्यातनं मी फायनली की हेच फोकस असलं पाहिजे आणि एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन हाच फोकस असला पाहिजे ओके. असं म्हणून सुरू केलं आणि त्यामुळे त्या प्रोजेक्टला मला वाटते जास्त सक्सेस मिळाला. राईट. तू जसं म्हणालीस की त्या प्रोजेक्टला जास्त सक्सेस मिळाला कारण तू त्याच्याबद्दल रिसर्च केलं आणि आधीच्या लोकांनी जे प्रयोग केले होते मार्केटशी त्याला लिंक ते करू शकले नाही. तर ही नेमकी प्रोसेस कशी होती की एक बिझनेस सुरू करायचा आहे तू ठरवलंस आणि ते पण एन्व्हायरमेंटल आणि परत रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन हा 2 उद्देश ठेवून तुला आपला व्यवसाय सुरू करायचा होता. तर हा जो सगळा प्रोसेस होती, ही जी काही सगळी रिसर्चची प्रोसेस होती ती कशी केलीस? म्हणजे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात की फायनान्स आहे, म्हणजे भांडवल आपल्याला लागतं, मार्केट रिसर्च तू म्हणाली तसं रॉ मटेरियल कसं घ्यायचं किंवा मॅनपॉवर कशी डेव्हलप करायची, या सगळ्याचा प्रोसेस नेमकी कशी होती? बरोबर आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तर मला ह्याला मार्केट आहे ना हे टेस्ट करायचं होतं. पण काही प्रॉडक्ट असले तरच ते टेस्ट करणार. त्यामुळे मग मी काही गोष्टी एका छोट्या स्केलवरती त्या करायला स्टार्ट केलं आणि जे फॅब्रिक आणि त्याचं टेलरिंग आहे ते थोडंसं आउटसोर्स करून बनवायला स्टार्ट केलं आणि मग पहिले 2-3 मार्केट्स जे होते त्याच्यामध्ये हे प्रॉडक्ट नेऊन मी मुद्दाम एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायला लागले. कारण की मग ते तिथे दिसून येतं की समोर कस्टमरची रिॲक्शन काय आहे, त्यांना काय आवडतंय, काय नाही आवडत, काय करायला पाहिजे ते विकण्यासाठी. हे सगळं तेव्हा त्याचा थोडा स्टडी झाला. दुसरं म्हणजे मग प्रोडक्ट हे जेव्हा कळलं की ते विकलं जातंय आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, तर मग आम्ही एक बॅकग्राऊंड म्हणजे एक स्टेप मागे जाऊन त्याचं पूर्ण प्रोडक्शन सुरू करायचं ठरवलं. पण आता हे प्रोडक्शन कुठे सुरू करणार? माझ्या डोक्यात होतं की हे गावातच करायचं, कुठल्या तरी खेडेगावात. तर आधी पुण्यात तेव्हा मी बेस्ड होते, म्हणजे दादरा नगर हवेलीमध्ये तर आहेत घरचे आणि घर वगैरे सगळं. पण मी पुण्यात शिफ्ट झाल्यामुळे मी पुण्याच्या आसपासच्या खेडेगावांमध्ये आधी काम सुरू करायचा प्रयत्न केला. पण काही कारणांनी ते सक्सेसफुल झालं नाही. आणि तेवढ्यात मग माझे वडील म्हणाले की आपल्या इथे का नाही तू करत, दादरा नगर हवेलीमध्ये इथे एवढे ट्रायबल्स आहेत, तर तिथे तुला एक्सपेरिमेंट करायचं असेल तर आपली लोक आहेत ते तू त्यांना हायर कर, त्यांच्याबरोबर काम सुरू कर. आणि बाबा पण बिझनेस बॅकग्राऊंडचेच आहेत, म्हणजे बाबांची स्वतःच्या बिझनेसेस आहेत, त्यामुळे तो मला डेफिनेटली खूप चांगला सल्ला त्यांनी दिला. आणि मग मी तिकडे जाऊन एक छोटस गाव आहे सिल्वासा म्हणून, जे कॅपिटल आहे दादरा नगर हवेलीचं, तिकडनं 20 किलोमीटरवर एक छोटस जंगलात गाव आहे. तर तिकडची लोक थोडी ओळखीची होती आधीपासून, लहानपणापासून. असं तिकडे गेले, मग तिकडच्या लोकांना हे दाखवलं की असं आम्ही करायचा आमचा प्लॅन आहे, तर तुम्हाला इंटरेस्ट आहे का? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडचे यंगस्टर्स तयार झाले. आणि हे सगळे वारली ट्रायबल्स आहेत. सो वारली आपल्याला लक्षात असेल तर आर्ट आणि पेंटिंग साठी ते जास्त फेमस आहेत. पण या गावामध्ये पेंटिंग करणारे कोणीच नव्हते. हे जे सगळे ट्रायबल्स होते हे अजिबात पेंटिंगच्या क्षेत्रात नव्हते. पण त्यांना हे काहीतरी वेगळं आणि नवीन असं इनोव्हेटिव्ह वाटलं आणि त्यामुळे हे यंगर जनरेशन आम्हाला मिळालं. आणि त्यातले मग 1 जण 2 जण असं करत करत साधारण 14 लोकांची टीम तयार झाली. आणि मग त्यांना हँडलूम्स आपण मिळवून दिले. परत हँडलूम्स पण शोधण्याची प्रोसेस खूपच अवघड होती, कारण हँडलूम नाहीच मिळत. म्हणजे आम्ही तेव्हा खूपच प्रयत्न केला, तर इधर हँडलूम मिळत नव्हते किंवा ज्या पद्धतीत ते परिस्थितीत ते मिळाले ती एकदमच खंडर परिस्थिती होती. त्यातनं मग आम्ही ते हँडलूम पण रेस्क्यू केले असं म्हणायला हरकत नाही. आणि स्वच्छ करून रिनोव्हेट करून ते तिथे सेटअप करून या मुलांना थोडं ट्रेनिंग दिलं. तर एका अंधशाळेत ऍक्च्युली थोडंसं ट्रेनिंग दिलं, पण त्याच्याहून जास्त प्रॅक्टिसनीच ते जास्त शिकले. आणि तिथे मग प्रोडक्शन सुरू झालं. सो हा एक महत्वाचा हेतू होता. दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स इन फिक्स्ड ऍसेट्स खूप नव्हती, कारण मशिनरी आमची खूप महाग नव्हती. जागा पण आम्हाला मिळाली, म्हणजे आपली फॅमिलीची जागा थोडीशी होती, त्यामुळे तिथे आम्हाला काम करायची संधी मिळाल्यामुळे जागा पण मिळाली.
आणि त्यामुळे असं ट्रायल करण्याची जी परिस्थिती होती त्याच्यासाठी आम्हाला थोडासा सपोर्ट मिळाल्यामुळे फॅमिलीचा आणि आसपासच्या ह्या सगळ्या लोकांचा, त्यामुळे हे सगळं पटकन सुरू झालं. ओके ओके. हे तू जसं म्हणालीस की हँडलूम जे होत्या मशीन्स मिळत नव्हत्या किंवा ते खूपच ऑलमोस्ट बंदच झाल्या टाईपच ती इंडस्ट्री आहे. तर बरोबर. पॉवर लूमचा वापर न करता हँडलूमचा वापर करणं, म्हणजे एकीकडे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतोय पण दुसरीकडे पॉवर लूम वापरून इलेक्ट्रिसिटी वापरतोय. हा कॉन्शियस डिसिजन होता? हो, अगदी. म्हणजे हँडलूम वापरणं हे महत्वाचं होतं, कारण आपल्याला हँडीक्राफ्ट करायचं होतं, आपल्याला रोजगार निर्मिती करायची होती. तर पॉवर लूम वरती एकच माणूस पुरेसा होतो. हँडलूम वरती मला जास्त लूम्स लागतात. म्हणजे जर पॉवर लूम वर दिवसाला 100,000 मीटर म्हणजे पाहिजे त्या कपॅसिटीचे पॉवर लूम्स असतात, फॅब्रिक तयार करता येतं. आम्हाला इथे एका मशीन वरती दिवसातनं 15 मीटरच कापड तयार करता येतं. पण त्याच्यानी तेवढे जास्त लूम्स आणि तेवढी जास्त लोक आम्ही एम्प्लॉय करतो. सो तो रोजगार निर्मिती हा एक खूप महत्वाचा हेतू होता, म्हणून हँडलूम. आणि हा एक हँडीक्राफ्टच आपण तयार करतोय, त्यामुळे त्याला पॉवर लूम वर बनवून तो हँडीक्राफ्ट राहणारच नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या प्रकारचं प्लॅस्टिक आपण अपसायकल करतो, हे छोटे छोटे रॅपर्स आहेत, फाटलेल्या प्लॅस्टिक बॅग्स असतात, हे सगळं पॉवर लूम मधनं अपसायकल होणं एकदमच अवघड आहे, कारण की ते सेम फॉर्म मध्ये कधीच येत नाही. पॉवर लूमला सलग धागा लागतो. आपण सलग धागा तयारच करू नाही शकत, कारण प्रत्येक वेळेला प्लॅस्टिकच वेगळं असतं. त्यामुळे त्याच्यात ह्युमन इंटरव्हेन्शनच पाहिजे, आणि ते ह्युमन इंटरव्हेन्शन आल्यामुळे त्याला जास्त हे मिळालं असं मला म्हणायचंय. त्याला जास्त एक तर कला पण त्याच्यात ऍड झाली, डिझाईन स्किल्स पण ऍड झाले, कारण प्रत्येक वेळेला रंग वेगळे असतात. तर ती जी अख्खी प्रोसेस आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. ती प्रोसेस सांगू का मी? हो, नक्की. तर आपण प्लास्टिक वेस्ट जेव्हा कलेक्ट करतो, मग ते स्वच्छ धुवून घेतो आणि मग त्याला वेगळ्या वेगळ्या कलर्स मध्ये सॉर्ट करतो. सो जे रंग ओरिजिनल आहे ते रंगच तसेच ठेवले जातात आणि त्याच्यापासून डिझाईन्स आणि पॅटर्न्स तयार होतात. तर परत तिथे एक तो ह्युमन डिझाईन एलिमेंटचा खूप महत्वाचा ऍस्पेक्ट येतो. मग ते सॉर्टिंग झाल्यावर मग ते कात्रीने कटिंग करून चरख्यावरती ते रीळ बनवून आणि हँडलूम वरती ते वीव होतं. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये रोजगार निर्मिती तयार होते आणि इलेक्ट्रिसिटी अजिबात लागत नाही, जसं मग अशी तू म्हणालास तसं. आणि सेकंडली एक खूप छान प्रोडक्ट तयार होतो, ज्याच्यात त्या बायका ज्या आपल्याकडे काम करतात त्यांच्या सगळ्यांचे त्याच्यात भाव येतात. कारण की रोज ते थोडंसं वेगळं काहीतरी इंटरेस्टिंग डिझाईन्स तयार करू शकतात. बरोबर. मग हे जेव्हा तुम्ही सुरुवात केली, तर पहिलं प्रोडक्ट कुठलं बनवलं होतं आणि ते पहिलं प्रोडक्ट सक्सेसफुली तयार व्हायला किती वेळ लागला, किती अटेम्प्ट्स लागले, आणि जेव्हा सक्सेसफुली तयार झालं तेव्हा काय रिएक्शन होती? ऍक्च्युली लागले असतील एक महिनाभर तरी लागला असेल एक पूर्ण सक्सेसफुल प्रॉडक्ट तयार व्हायला. येस, नक्कीच. पण ते जेव्हा तयार झालं आणि ते विकलं गेलं, तेव्हा त्यातनं जो सेल झाला तो फारच अमेझिंग होता. कारण की पहिलाच आमचा एक मार्केट होतं जिथे विकायला गेलो होतो आम्ही, तर त्याच्यात ऑलमोस्ट वी वर सोल्ड आउट. आणि पुढच्याच वीकेंडला अजून एक एक्झिबिशन साठी रजिस्टर करून ठेवलेलं होतं. तर मग इतकं टेन्शन आलं की आता काय करायचं, प्रॉडक्टच संपलेत आपले. बॅग मग ते कसं तरी ओव्हर टाइम करून करून ते बनवून घेतले आणि मग इट वॉज गुड सक्सेस. त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पुश मिळाला सुरुवातीपासून. ओके ओके. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुला असं कधी वाटलं का की कुठली गोष्ट तुला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करावी लागली का? म्हणजे प्रत्येकाचे काही स्किल सेट्स असतात किंवा काही स्वभाव असतात, की काही लोकांना मार्केटिंग खूप नॅचरली जमतं, काही लोकांना मॅनेजमेंट खूप नॅचरली जमतं, काही लोकांना फायनान्स खूप इझिली येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये होत्या ऑलरेडी का काही गोष्टी तुला येत नव्हत्या तरी तू कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करू शकलीस? हो, करायला तर लागतोच. त्यामुळे जरी नीट नसेल करता येत तरी सुद्धा ते करायला लागतं. तर डेफिनेटली माझा स्ट्रॉंग पॉइंट कम्युनिकेशन मार्केटिंग हा आहे. आणि अकाउंटिंग एवढा नाही आहे, पण तरी सुद्धा ते सगळं करायला लागतं. ऑपरेशन्स पण इतकं स्ट्रॉंग नाहीये तरी सुद्धा ते सुरुवातीपासून सेटअप
पासून सगळं करायला लागलं. बट इट वॉज इंटरेस्टिंग, कारण की ते माहिती असतं ना की हे आपल्यासाठी आपण करतोय, आपल्या एका कॉज साठी आपण हे करतोय. तर ते एक महत्वाचा पॉइंट त्याच्यात होता. प्लस आपली जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला मला इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलं. जसं वेस्ट कलेक्शन आहे, ते वेस्ट Right. पिकर्स बरोबर कुठला कचरा पाहिजे, मग तो कुठल्या प्रकारे येतो ते पण तेव्हा दिसलं की इतक्या वाईट प्रकारे लोक फेकून देतात कचरा डस्टबिन मध्ये त्यांच्या घरातनं, की वेस्ट पिकर्सना त्याच्यातनं सॉर्ट करणं सुद्धा किती अवघड जातं. बरोबर. त्यामुळे जे ओला कचरा वेगळा, सुका वेगळा, हजार्डस डायपर, सॅनिटरी पॅड हे वेगळं ठेवणं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. Right. कारण की आम्हाला पण वेस्ट पिकर्स कडनं घेताना खूप त्रास व्हायचा सुरुवातीला. तर ते सगळं मग मी करायचे मुद्दाम, कारण की मग त्यांना वाईट नाही वाटायला पाहिजे. बरोबर. मी आपलं हे हातात ग्लव्स घालायचे आणि त्यांना दाखवायचे की असं आम्हाला हवंय. आणि मग जेव्हा ते मी माझ्या गावात घेऊन जायचे तेव्हाही ते बरेचदा कारमधनं घेऊन जायचे. हो. तर तेव्हा अभिषेक माझा नवरा तो रागवायचा की अरे गाडीत किती घाणेरडा आवाज येतोय म्हणून. मग ते तिथे नेऊन ते तिथे की धुवायला पण मी त्या बायकांबरोबर बसून ते वेस्ट धुतले. तर असं सगळं करायला लागतं. बरोबर. पण इट इज अ गुड मेमरी ऑल्सो की हे सगळं. आणि त्यातनं ऑब्व्हियसली मग रिअलाइज होतात की प्रॉब्लेम्स कुठे आहेत. तर हे जेव्हा रिअलाइज होतं तेव्हा मग आपण त्याच्यावर काम करायला लागतो. बरोबर. पण पहिला लॉट जो होता रॉ मटेरियलचा तो कसा जमा केला? म्हणजे आता तर ऑफकोर्स प्रोसेस झाली असेल, पण पहिल्यांदा कोणाकडनं घेतला होता? तेव्हा पुण्यातलीच आपली जी स्वच्छ संस्था आहे त्यांचे ओळखीची लोक होती. आपली फाउंडिंग टीम ओळखीचीच होती. सो त्यांच्याकडनं वेस्ट कलेक्ट करायला मी गेले होते. तर त्या तिकडच्या एका वेस्ट सफाईवाले जे लोक आहेत त्यांना सांगितलं होतं की असं असं वेस्ट बाजूला काढून ठेवा. तर तेव्हा त्यांनी ते केलं होतं. पण हाच प्रॉब्लेम तेव्हा आला होता की वेस्ट जे काही येतंय म्हणजे पुण्यातनं अगदी सगळ्या एज्युकेटेड लोकांकडनं जे वेस्ट येतंय ते इतक्या वाईट प्रकारे लोक टाकतात. त्याच्यातच ओला कचरा, त्याच्यातच डायपर्स, त्याच्यातच अर्धवट राहिलेलं अन्न, असं सगळं ते एकत्र टाकतात. आणि हे बिचारी लोक ते कसं सॉर्ट करतात ते मी एकदम क्लोजली बघितलेलं आहे. म्हणजे म्हणून मग तेव्हापासून आम्ही खूप जास्त त्याच्यावर काम करायला लागलो कम्युनिकेशन वरती की सॉर्टिंग अँड सेग्रिगेशन ऍट सोर्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. राईट. आणि मग लोक जेव्हा आम्हाला म्हणायला लागली की तुम्ही आमचं प्लॅस्टिक घ्याल का, तेव्हा मग आम्ही आधी नाही म्हणायचो. कारण की मला वाटायचं की मी वेस्ट त्यांच्याकडनं घ्यायला लागले लोकांकडनं, त्यांना वाटेल की अरे बस कोणतरी आहे आता आपला कचरा घ्यायला, कचरा क्रिएट करायला हरकत नाही. अशी आहे ना आपली मेंटॅलिटी की अरे माहितीये ना आता ही प्लॅस्टिक बॅग घेणार आहे तर अजून चला मी वापरा. बाजारात विसरलो क्लॉथ बॅग न्यायला तर मी प्लॅस्टिक बॅग घेतली कारण ती घेईलच असं. सो तो मला ऍटिट्यूड नव्हता हवा. म्हणून मग आम्ही सोशल मीडिया थ्रू, पर्सनल कॉन्व्हर्सेशन्स थ्रू हा लोकांपर्यंत मेसेज पोचवायला लागलो की आम्ही तुमचा वेस्ट घ्यायला नाही आहोत. जर तुम्ही क्रिएट केला वेस्ट तर तुम्ही तो तुमच्या खर्चाने आमच्यापर्यंत पाठवा, स्वच्छ पाठवा, घरी सॉर्ट करून वॉश करून आम्हाला पाठवा. सो असे सगळे मग आम्ही त्यांना मेसेजेस द्यायला लागलो. आणि आज आमचा आय थिंक मोर दॅन 80% कचरा लोकांच्या घरातनं येतो आणि पूर्ण भारतभरातनं येतो. म्हणजे मी ओके. आय वॉज सो प्राऊड. त्या दिवशी मला एक प्लास्टिकचा हे मिळालं पार्सल जे काझामधनं आलेलं होतं, स्पिती व्हॅली. ओ मग एक सिक्कीम मधनं आलेलं होतं. म्हणजे अशा राज्यातनं येते की आपण इमॅजिन पण नाही करू शकणार. या शहरांमधनं ते येतच असतं, मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्ली वगैरे. पण हे इथून येणं म्हणजे खूप छान मला फिलिंग आलं की लोक पण आपल्याला फॉलो करतायत असं. बरोबर. सो आता कुठल्या प्रकारचं वेस्ट जे आहे, कुठल्या प्रकारचा प्लास्टिक वेस्ट जे आहे ते तुम्हाला अपेक्षित आहे लोकांकडनं येणं आणि ते लोक तुमच्यापर्यंत कसं पोहोचू शकतात? सो पहिलं तर हे सगळं जे कॅरी बॅग्स आहेत ज्या खरं तर बँड आहेत पण सर्रास वापरल्या जात आहेत मार्केटमध्ये. दुसरं सगळे रॅपर्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, बिस्किट आहेत, चिप्स आहेत, डिटर्जंटचे पॅकेट्स आहेत, मग इव्हन त्या ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या पिशव्या आहेत. हे सगळं आम्ही अमेझॉनचे पॅकेट्स आहेत, हे सगळं आम्ही ऍक्सेप्ट करतो. ओके. पण ह्याच्या पलीकडे जाऊन मला खरंच ते अर्ज करायचे लोकांना की हे वापरणं गरजेचं नाही आहे. या सगळ्या पॅकेज्ड गोष्टींना ऑल्टरनेटिव्ह भरपूर आहेत, ते आपण घ्यावेत, आपण
झिरो वेस्ट स्टोर्स मधनं गोष्टी विकत घेऊ शकतो. प्रत्येक किराणाच्या दुकानात सुट्ट्या गोष्टी मिळतात. आपण बरोबर. आपल्या घरातलं जुन्या प्लास्टिकच्या पिशव्या, डबे जे काही आहे ते घेऊन जाऊन त्याच्यात त्या गोष्टी भरून आणू शकतो. राईट. हे सगळं आपल्याला करायला पाहिजे वेस्ट कमी करण्यासाठी, कारण की त्याला काही अंतच नाहीये. मग एवढा वेस्ट क्रिएट होईल की तो रिसायकल करणं शक्यच नाहीये. राईट. तर जे काही असेल जर जमा झालं अवॉइड करून सुद्धा, तर मग तुम्ही ते आमच्या पुण्याच्या ऑफिसला पाठवू शकता. ऍड्रेस आपल्या वेबसाईटवरती दिलेलाच आहे आणि वेबसाईटवर अजून ही पण माहिती दिली आहे की कुठलं कुठलं प्लास्टिक वेस्ट आम्ही कलेक्ट करतो. तर ओके. त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे, तर तोही तुम्ही बघू शकता आणि मग त्याप्रमाणे प्लास्टिक पाठवू शकता. ओके. ओके. तू जसं म्हणालीस तसं की पुण्यात सारख्या शहरात जिथे शिकलेले लोक जास्त आहेत, अशा ठिकाणी पण सॅग्रिगेशन होत नाही. तर आणि एन्व्हायरमेंट बद्दल आपण सगळेच बोलतो, पण आपल्यामध्ये मराठीत जशी म्हणे ना की शिवाजी व्हावे पण शेजारच्या घरात, तर स्वतःला काही करायचं नसतं. सो अशा काय कॉमन गोष्टी आहे की ज्या ऍक्च्युली आपल्याला कॉमन सेन्सनी कळायला पाहिजे, पण आपल्यासारखे लोक करत नाहीत? हेच ना सगळ्यात महत्वाचं, म्हणजे आपण घरातनं बाहेर पडताना आपण आपला मोबाईल विसरतो का? नाही. तर ती कापडी पिशवीची घडी, हम्म. त्याची घडी मोबाईल पेक्षाही छोटी असते. हो, हो. तर मग आपण ती का विसरतो? हम्म, हम्म. तर हे कॉमन सेन्स आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यावर बंदी आहे, तरी सुद्धा आपण भाजीवाल्यांकडनं प्लास्टिक मागवून घेतो. राईट. बेसिक सेन्स आहे. मग एक खूपच इंटरेस्टिंग प्लास्टिक आहे जे लोकांना कळतच नाही की हे प्लास्टिक आहे, विच इज गिफ्ट रॅपर्स. हो. लोकांना ते रॅपिंग पेपर लहानपणापासून तेच ऐकलंय ना, तर ते पेपरनी प्लास्टिकची म्हणजे प्लास्टिकनी पेपरची जागा कधी घेतली हे आपल्याला कळलंच नाही. आणि ते जे चकचकीत छान दिसणारे ते रॅपर्स आहेत, ते 1000 वर्ष या पृथ्वीवर टिकण्यासाठी बनवलेले आहेत आणि आपण ते एकदाच रॅप करून बर्थडेला पाठवतो आणि मग ते नंतर फेकले जातात. सो दॅट इज ऑल्सो अ व्हेरी व्हेरी इझी थिंग टू रिप्लेस. म्हणजे खूपच सोपं आहे. त्याच्याऐवजी रॅपिंग चे न्यूजपेपरनी रॅप करा किंवा रॅपच नका करू, साधं एका छान कापडी पिशवीत किंवा कागदी पिशवीत द्या. सो असे सगळे खूप ऑल्टरनेटिव्ह आहेत. आणि जे पॅकेज्ड फूड आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की ते किती हेल्दी आहे, तर ते जितकं आपण अवॉइड करू शकतो. आणि झिरो वेस्ट स्टोर्स आहेत पुण्यात, प्लस किराणा दुकानं मी म्हणले तशी खूप खूप इझिली पॉसिबल आहे झिरो वेस्ट लाईफस्टाईल जगणं. तर आपल्या इंस्टाग्राम वरती आम्ही खूप सारे असे मेसेजेस करत असतो, इन्स्टा आणि फेसबुक वरती, की तुम्ही काय काय अडॉप्ट करू शकता सस्टेनेबल प्रॅक्टिसेस, झिरो वेस्ट लाईफस्टाईल. आणि आम्ही ह्याच्यासाठी वर्कशॉप्स पण कंडक्ट करतो. आपल्या पुण्याच्या आणि मुंबईचे जे दुकान आहे आपलं कर्वेनगरला पुण्यात आणि मुंबईचं खारला, तिथे आपण झिरो वेस्ट लिव्हिंग, सस्टेनेबल लिव्हिंगचे वर्कशॉप्स कंडक्ट करतो दर महिन्याला. तर त्याच्यासाठी लोकांनी यावं, समजून घ्यावं, खूप महत्वाचं आहे. बरोबर. मी जस्ट म्हणजे हा आपला एपिसोड करायच्या आधी थोडासा विचार जेव्हा करत होतो, तर पुण्याची पॉप्युलेशन 50 लाख समजा असेल, त्यातला 1 लाख लोकांनी जरी रोज एक प्लास्टिकची बॅग जरी फेकली तरी केवढा कचरा होत असेल, कांट इमॅजिन. खरं ना. म्हणजे तो खूप एक जुनं हे सेइंग आहे की इट्स जस्ट वन स्ट्रॉ सेड 8 बिलियन पीपल. म्हणजे दरवेळेला आपण कोणाची तरी, मला तर हे खूपदा मला एक्सपिरियन्स होतं जेव्हा मी म्हणते की अरे नको वापरू प्लास्टिक, मी एकटाच वापरतोय ना, काय बिघडतं. तर तो म्हणतोय की मी आहे ना. असे 8 बिलियन लोकांनी तेच म्हटलं तर झाले ना. आणि एका मिनिटाला 10 मिलियन प्लास्टिक बॅग्स आर बीइंग युज्ड वर्ल्ड वाईड. Is that even possible for any company to recycle that much of waste? आणि एक प्लास्टिकची बॅग 200 ते 1000 वर्ष टिकणार आहे. तर एवढं आपल्याकडे जागा तरी आहे का ते टाकायला? सो ते मॅथच ऍड अप होत नाही. सो हा अगदी बेसिक कॅल्क्युलेशन आहे हे, जे लोकांनी करावं. बरोबर. आणि आपल्याकडे रेग्युलेशन्स पण आहेत की जो प्लास्टिक तयार करतो त्यांनी रिसायकल पण केलं पाहिजे. पण युजली कॉर्पोरेशन्स जे आहेत ते ज्या प्रकारचं प्लास्टिक क्रिएट करतात
ते रिसायकल करतच नाही आणि पेट बॉटल्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या इझी टू रिसायकल आहेत त्या रिसायकल करतात. सो ह्या बरोबर. प्रकारचे प्लास्टिक बॅग्स आणि हे जे तुम्ही करता आहे की ज्याला हम्म. अपसायकल, सगळ्यात पहिले तर मी त्या विषयावरती येण्यापेक्षा तो एक आधी हे विचारायचं मला की रिसायकलिंग हे खूप कॉमन होतं किंवा माहिती होतं लोकांना. अपसायकलिंग कडे तुम्ही कसं वळलात? नाही म्हणजे अपसायकलिंग इज अ सबसेट ऑफ रिसायकलिंग नाही, असं of म्हणायला course. हरकत नाही. हा. हा. तर अपसायकल अँड डाऊनसायकल. तर अपसायकल मध्ये आपण त्याच्यापासून एक अशी वस्तू बनवतो जी थोडीशी जास्त व्हॅल्युएबल आहे. हम्म. तर आपण त्याच्या आणि लॉंग लास्टिंग आहे म्हणून अपसायकल म्हणायचं त्याला. की आपण त्याचा ट्रान्सफॉर्मेशन करतोय त्या Right. सपोज आपण आपली एखादी एक शॉपर टोट म्हणून आपली बॅग आहे त्याच्यात साधारण 30 ते 35 प्लास्टिकचे बॅग किंवा रॅपर्स जातात. हम्म. तर त्यांना काहीच व्हॅल्यू नव्हती पण आता त्याची एक छान बॅग तयार झाली आहे जी तुम्ही ऑफिसला पण घेऊन जाऊ शकता, पार्टीला पण घेऊन जाऊ शकता, शॉपिंगला बरोबर. पण घेऊन जाऊ फॅशन शकता. तर स्टेटमेंट. त्याची आपण व्हॅल्यू वाढवली. त्या 30 प्लास्टिक बॅग ज्या टाकून दिल्या जात होत्या त्याची आपण व्हॅल्यू वाढवली म्हणून अपसायकलिंग. राईट राईट. पण ती व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर केला आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट हे केलं, प्रमोट केलं, तर हे अगेन ह्याच्यासाठी कुठून सोशल मीडिया मार्केटिंगचा तुला काही एक्सपिरियन्स होता का? कसं आलं हे सगळ्या गोष्टी आणि सोशल मीडिया? अजिबात नव्हता. हा. काहीच नव्हता. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा हे करण्याचा का डिसाईड केलं तर जेव्हा सुरुवातीला आम्ही फक्त एक्झिबिशन्सच करायचो बरं. आणि एक्झिबिशन्स मध्ये मग लोक असे प्रश्न विचारायचे की अरे हे प्लास्टिक पासून आहे मग तुम्ही ह्याची प्राइस अशी का ठेवली आहे? प्लास्टिक तर तुम्हाला फ्रीच मिळालं असेल मग तुम्ही ही पर्स म्हणून का पर्सची प्राइस का लावली? मग मी त्यांना तेच विचारायचे की तुम्हाला डायरेक्ट प्लास्टिक आणून दिलंय का आम्ही? नाही, त्याच्यापासून आम्ही काहीतरी बनवलंय आणि ते बनवण्याची जी प्रोसेस आहे मग मला ते रिअलाइज झालं की ही प्रोसेस आपण कुठेतरी दाखवली पाहिजे. मग त्याचा एक व्हिडिओ बनवला. तो छोटासा व्हिडिओ बनवला म्हणजे एक 30 सेकंदात तो व्हिडिओ दाखवणार की हा अशी 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 ही प्रोसेस आहे आणि अशा या बायका ह्याला हाताने कापतायत, हाताने ते चरखा वापरतायत आणि विणतायत आणि ह्याला बनवायला एक साधारण 1.5 ते 2 दिवस लागतात. म्हणून आम्ही ह्याची व्हॅल्यू अशी ठेवली आहे. सो असं नाही की खूप महाग आहेत आपले प्रॉडक्ट्स. आपण जे मॉलमध्ये प्रॉडक्ट्स मिळतात त्याच्याशीच कम्पेटिटिव्ह प्राइसेस ठेवलेले आहेत. कारण आपली कॉस्ट खूप हाय आहे. कारण सगळा मॅन्युअल लेबर आहे. लोकांना पैसे द्यायला लागतात. मशीन मेड नाहीये. मशीन मेड उलट स्वस्त विकायला पाहिजे. बट मशीन मेड प्रोडक्ट्स आपण ब्रँडचं फक्त लेबल असलं तरी आपण ते काही पाहिजेत त्या किमतीला विकत घेतो. आणि इथे एवढी मेहनत करून जर कोणी काही बनवलं असेल तर त्याला एक खूप महत्वाची व्हॅल्यू आहे. मग ती व्हॅल्यू आम्ही दाखवायला लागलो आणि मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा तसा मी वापर सुरू केला की ह्याच्यातनं मेसेज पाठवणं की हे असं बनवलं आहे, ह्याच्या मागचा थॉट प्रोसेस ही आहे. ती जी मेसेजिंग सुरू झालं त्याच्यामुळे आय थिंक लोकांना तो जास्त प्रोडक्ट समजायला लागला आणि मग सपोर्ट देणं वाढलं. तर सोशल मीडिया मला वाटतं इट्स कॉमन सेन्स की जे आपण करतोय ते खरं आणि एकदम म्हणजे आम्ही म्हणतो तर आम्ही तर ट्रान्सपरंटली सगळं दाखवतो. बरोबर. की इतकं ट्रान्सपरंटली आपण एथिकली दाखवतोय की आम्ही हे करतो. तर मग तशी लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. सो ज्या लोकांना ते आवडतं ती लोक मग आपल्याला सपोर्ट करतात. ती लोक आपल्याकडनं प्रॉडक्ट घेतात. सो सुरुवात मार्केटची तशीच झाली. राईट राईट. सो मी मगाशी जो प्रश्न विचारत होता की कॉर्पोरेट या सगळ्या गोष्टी करत नाही, त्यांना हे प्लास्टिक रिसायकल किंवा अपसायकल करण्यात काही इंटरेस्ट नाही कारण ते इकॉनॉमिकच्या दृष्टीने हे नाही होत. तुमच्यासारखे आयदर कॉम्पिटिटर्स किंवा कोलॅबरेटर्स असे अजून लोक येऊ शकतात का? आणि त्यांना समजा करायचं असेल तर तुम्ही काय ऍडवाइस कराल? सो डेफिनेटली मी तर कायम ऍडवाइस करेन की जो कोणी कुठलाही बिझनेस करणार असेल त्यांनी तो एन्व्हायरमेंटला धरूनच केला पाहिजे. कारण की मॅक्सिमम एन्व्हायरमेंटचा ऱ्हास हे इंडस्ट्रियलायझेशन सुरू झाल्यापासून झालेला आहे किंवा रादर त्याच्याही आधी ऍग्रिकल्चर जेव्हा रॅम्पंट झालं तेव्हा झालेलं आहे. सो आपण कुठलीही गोष्ट जर सुरू करायची असेल तर ती इको सोशलच असली पाहिजे हेच मी सजेस्ट करेन जे कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे.
जर तुम्ही समज उद्या ऑर्गॅनिक Right. प्रोड्यूस तयार करायला गेलात, पण तुमचं पॅकेजिंगच प्लॅस्टिकचं आहे, तर मग इट इज नॉट अ सस्टेनेबल बिझनेस. हम्म. Or then at least you find a way to get Right. that plastic back and reuse it or repurpose it. असं आम्ही नेहमी मी तरी हम्म. सजेस्ट करते. तर ह्याला भरपूर मार्केट तर आहेच आहे आणि जितक्या जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल त्याच्यासाठी जास्तीत जास्त बिझनेसेस ह्या फील्डमध्ये पाहिजेत, कोलॅबरेशन्स पाहिजेत. तर त्याच्याने आय थिंक हम्म. तो ओव्हरऑल ती इंडस्ट्रीच वाढेल आणि तसं व्हावं आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा आणि तेवढ्याच कस्टमर बेस आपला वाढावा हे महत्वाचं आहे. बरोबर. सो इन शॉर्ट ही सगळी लाईफस्टाईल जी चेंज झालेली आहे आपली, म्हणजे आधीच्या काही असं व्हायचं की म्हणजे घरातल्या बायका ज्या आहेत सगळं काम करायचं आणि मग नंतर मग असं व्हायला लागलं की काय बायका फक्त कामच करणार का आणि मग बाहेरच्या गोष्टी करायला लागल्या. पण आपण हे कुठेतरी फेल झालो हे समजण्यात की बायकांनी एकट्यांनी घरचं काम करायचं नाही, सगळ्या फॅमिलीने मिळून करायला पाहिजे होतं, पण त्याला आपण हा. आउटसोर्सच करून टाकलं. सो आपली जी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे त्याला कुठेतरी परत एकदा जुन्या काळच्या लाईफस्टाईलनी पण मॉडर्न व्हॅल्यूज सकट आपल्याला जगायला पाहिजे. ही एक बेसलाईन आहे असं वाटतं तुला? मला तर नक्कीच असं वाटतं. खूप महत्वाचं आहे कारण की खरंच आपण जुन्या काळी जास्त कॉन्शियसली जगायचो. आता इतकी फास्ट पेस लाईफस्टाईल झाली की सगळं आपल्याला रेडी पाहिजे, रेडी टू ईट, रेडीमेड आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्यापैकी नेग्लिजन्स वाढतो टुवर्ड्स द अदर को इनहॅबिटंट्स, म्हणजे आपल्या बरोबर जे ह्या पृथ्वीवर आहेत, झाडं म्हणा, प्लांट्स, किडे, प्राणी, पक्षी, ह्या सगळ्यांकडे आपण कम्प्लिटली दुर्लक्ष करतोय. अँथ्रोपोसेंट्रिक म्हणतो तसं आपण फक्त सेल्फ सेंटर्ड झालेलो आहोत आणि माणूस हा फक्त स्वतःचा विचार करतो. म्हणजे माणूस म्हणतो की मी सोसायटीचा विचार करतो, फॅमिलीचा विचार करतो, पण तरी सुद्धा ते स्वतःपुरतच झालं ना. आपण त्या झाडांचा विचार करतोय का, आपण त्या पक्ष्यांचा विचार करतोय का, त्या मास्यांचा विचार करतोय का, जे प्लॅस्टिक आपण वापरून जेव्हा फेकून देतो तेव्हा 70% पृथ्वी, 71% पृथ्वी पाणी आहे आणि ते प्लॅस्टिक काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गी ते पाण्यातच जातं. इधर आत्ता जाईल किंवा नंतर मायक्रोप्लास्टिक बनून जाईल, कारण की ते फोटो डिग्रेड होतं आणि फोटो डिग्रेड झाल्यावर त्याचा भुगा होतो. प्लॅस्टिक कुठलंही प्लॅस्टिक असो आणि तो भुगा मग तो पाण्यातच जातो आणि त्या माशांनाच मारतो. सो हे आपण कुठेच आपण त्याचा विचार करत नाही. सो आय थिंक हा ओव्हरऑल विचार करणं खूप महत्वाचं आहे सगळ्या बिझनेसेसनी आणि आपण आपल्या रिचर्खामध्ये ह्या गोष्टींचा प्रयत्न करतो आहे पूर्णपणे इम्प्लिमेंट करायचा. त्यामुळे आपण जी प्रोसेस आहे ती पण अशी ठेवली की त्यात इलेक्ट्रिसिटी नाही लागली पाहिजे किंवा कमीत कमी लागली पाहिजे. मग आपण जे इथे नवीन युनिट भोरच्या एका गावात सुरू केलंय, भोरच्या जवळ, तिथलं कन्स्ट्रक्शन पण आपण सस्टेनेबल करायचा प्रयत्न केलाय. सिमेंट मिनिमम वापरलंय, चुना वापरलाय सिमेंटच्या ऐवजी. सो अशा आपण गोष्टी प्रयत्न करतोय आणि हे आम्ही इकडे एक मॉडेल तयार करायचा प्रयत्न करतोय की ज्यांनी येऊन लोकांनी येऊन बघावं की असं पॉसिबल आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी थोडीशी ट्रेडिशनल व्हॅल्यूज वरती बेस्ड आहे. ते पॉसिबल आहे आणि तुम्ही येऊन ते नक्की बघू शकता आणि त्याच्यातनं काही शिकू शकता. आणि तू म्हणलास तसं डेफिनेटली बायकांना पण हे आहे बाहेर जाऊन काम करण्याचं, त्यांना पण वाटतं की आपण काहीतरी करावं. सो शहरातल्या बायका तर करतायतच आता इतके डेकेड झाले, पण आता गावातल्या ह्या आमच्याकडच्या ज्या बायका आहेत त्या पहिल्यांदा घरातनं बाहेर पडल्यात काम करायला आणि त्यांनी पण त्यांच्या पण प्रत्येकीची एक एक गोष्ट आहे की कसं त्यांनी त्यांच्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं किंवा काही काही ठिकाणी तर घरच्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तू जा, आम्ही घरचं बघून घेतो. असे इतके छान स्टोरीज एक एक येतात, ऐकायला मिळतात, तर खूप छान वाटतं. आता तुमचे काय प्लॅन्स आहेत स्केल अप करण्यासाठी? सो स्किलअपचा प्लॅन होता म्हणून आम्ही दादरा नगर हवेलीचं युनिट तर आहेच आहे, पण इथे भोरच्या जवळ एका छोट्या खेडेगावामध्ये मागच्या वर्षी एक युनिट सेटअप केलंय. इथेच आम्हाला थोडं अजून एक्सपान्शन करायचं आहे. एक्सेस कपॅसिटी थोडी आहे, लूम्स वगैरे आहेत, हँडलूम्स आहेत, तर जास्त लोकांना इथे घेण्यात काम चालू आहे. एक्सपॅन्शन प्लॅन आता सध्या मार्केटिंग वरती जास्त फोकस्ड आहेत.
त्यामुळे लास्ट इयर आपण मुंबईत एक दुकान स्टार्ट केलं. तर अजून काही शहरांमध्ये शॉप चालू करायचा प्लॅन आहे. ग्लोबल मार्केट टॅप करायचा प्रयत्न करतोय. तर रिसेलर्स जे बाकीच्या देशात काही काही देशातले आहेत ते आपल्याशी जोडले जात आहेत. तर त्या ठिकाणी एक्सपॅन्शन करायचा आत्ता तरी प्लॅन आहे. प्रोडक्शन कपॅसिटी जी आहे ती इनफ आहे आत्ता काही पुढच्या 2-3 वर्षांसाठी तरी सुद्धा. आणि दुसरं एक महत्वाचं आम्हाला सुरू करायचंय तर हे सस्टेनेबल लिव्हिंग वर्कशॉप्स मी मगाशी म्हणले तसं, की लोकांची बिहेवियर बदलण्यासाठी जे करायचं आहे तर ते आपल्या मुंबई आणि पुण्याच्या दुकानांमध्ये आणि हे जे भोरचं युनिट आहे इथे आम्ही त्याच्यासाठी वर्कशॉप्स कंडक्ट करतो आणि त्या लोकांना आपल्या शाळेतली मुलं असो, कॉर्पोरेट एम्प्लॉईज असो, त्यांना इथे घेऊन येतो आणि इवन इंडिव्हिज्युअल्स जर कोणाला यायचं असेल तर ग्रुप्स बनवून त्यांना इथे येऊन एक अर्ध्या दिवसाचा एक छोटासा वर्कशॉप आपण कंडक्ट करतो. सो हे करतो. मग एक्सपॅन्शन मध्ये इवन गिफ्टिंग जे आहे कॉर्पोरेट गिफ्टिंग त्याच्यामध्ये आपण आता सध्या भरपूर प्रोडक्ट डेव्हलपमेंटची कामं करतोय. सो मजा येते. म्हणजे एक्सपॅन्शन चालू आहे आणि अजून लोक जोडली जावीत ह्याचीच आशा करतो. वा. पण मॉडर्न बिझनेसमध्ये तुम्ही आधी बिझनेस सुरू केला, प्रोडक्ट विकणं सुरू केलं आणि दुकान तुम्ही नंतर काढले. तर तू काय सल्ला देशील आज कोणाला समजा काही अशा प्रकारचं बिझनेस सुरू करायचं असेल तर? कारण काहीतरी चालू करायचं असेल तर पहिला हाच येतो की जागा कुठे आहे आपल्याकडे किंवा दुकान पहिले काढायला लागेल. हा. सो बरेच आता ऑनलाईन मार्केट असल्यामुळे फिजिकल स्टोअरची कधीतरी गरज दरवेळेला म्हणजे दरवेळेला वाटतेच असं नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा एक्झिबिशन मॉडेल होतं आणि एक्झिबिशन स्टॉल्सच दुकानं असायची. म्हणजे वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जाऊन सेटअप करायचं आणि ऑनलाईन मीडियम म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि मग वेबसाईट सेटअप केली इव्हेंच्युअली. त्यातनं विकायला लागलो आणि मग दुकान म्हणजे ते पुण्यातलं दुकान तर आपोआप दुकान तयार झालं कारण ते ऑफिस आणि टेलरिंग युनिट मध्येच एका रूम मध्ये मग ते दुकान सुरू झालं असं झालं. आणि मुंबईतलं पहिलं फ्लॅगशिप दुकान आपण मागच्या वर्षी सुरू केलं. सो मी कायम म्हणजे जर ऑर्गॅनिक ग्रोथ करायची असेल तर आय ऑलवेज सजेस्ट की हँड इन हँड जावं, मार्केट वाढवत राहायचं आणि मग हळूहळू आपलं प्रोडक्शन वाढवावं. असं ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. इनऑर्गॅनिक ग्रोथला तर काही म्हणजे काही लिमिटच नाहीये. तुम्ही किती पण प्रोडक्शन युनिट सेटअप करू शकता आणि किती पण सेल वाढवू शकता. बट आम्ही ऑर्गॅनिक ग्रोथ चूज केला. राईट. पण विदाऊट एनी शॉप, विदाऊट एनी जागा अगदी नवीन सुरू करून इतक्या लेवलला पोहोचू शकतो, हे एक चांगलं उदाहरण आहे. खरं थोडा वेळ लागतो पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या स्पीडनी ते ग्रो करू शकतो. बरोबर. पुढे जायच्या आधी एक तुझं अजून एक पॅशन आहे ज्याच्यामुळे मी तुला डिस्कवर केलं होतं ऍक्च्युली, ते म्हणजे कंपोस्टिंग. मला रिचरखाबद्दल नंतर कळलं. मी लॉकडाऊनमध्ये तुझे कंपोस्टिंगचे व्हिडिओज बघितले होते आणि मी पण त्याच्यानंतर घरी कंपोस्टिंग सुरू केलं. अरे वा, सो नाईस टू हिअर. येस. त्याच्याबद्दल काय सांगशील? खूप गैरसमज असतो की घरात कंपोस्टिंग केल्यावर वास येतो आणि सगळ्या गोष्टी. खरंय. लोक ऍक्च्युली ते सुद्धा तसंच झालं. म्हणजे मी जेव्हा युएसहून परत भारतात आले आणि पुण्यात आम्ही घर घेतलं तेव्हा मी खरं तर ओला कचरा फेकून द्यायला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची. हेच मला पटत नव्हतं. तर मग घरीच काहीतरी करता येईल का त्याचं. मग मीच कंपोस्टिंग मध्ये थोडासा रिसर्च चालू केला. काही व्हिडिओज बघितले ऑनलाईन. वाणी मूर्ती म्हणजे वम राणी म्हणून ती फेमस आहे. तिच्या व्हिडिओज थोडे बघितले. असं करत करत मी कंपोस्टिंग सुरू केलं. कुंड्यांमध्ये, साध्या कुंड्यांवरचा मी असा हे तयार केला 3 टिअर आणि त्याच्यात कंपोस्टिंग सुरू केलं. आणि सुरुवातीला थोडं एक्सपेरिमेंटेशन करायला लागतं पण त्याचा वास अजिबात येत नाही, त्यातले किडे येत नाही. ते किडे जे आहेत ते त्या कंपोस्ट मध्ये राहण्यासाठीच आहेत. त्यांची तीच इकोसिस्टम आहे. ते बाहेर येऊन तुमच्या घरामध्ये येणारच नाहीत कारण की त्यांना तिथे काही मिळणारच नाही. त्यांचं खाद्यच तिथे आहे त्यामुळे ते तिथेच राहणार. त्यामुळे कंपोस्ट करणं हे खूप सोपं आहे. थोडासा आपल्याला पेशन्स दाखवायला लागतो कारण आपण थोडंसं त्याला मध्ये मध्ये मिक्स करायला लागतं. त्याच्यामध्ये त्याची ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायला लागते. तर हे खरंच खूप सोपं आहे आणि जर त्याला वास येतोय म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. आणि मग ते ट्रबल शूटिंग कसं करायचं तेही आम्ही ऍक्च्युली हे जे सस्टेनेबल लिव्हिंग वर्कशॉप्स घेतो
पुणे आणि हो. मुंबईत सध्या घेतोय, त्याच्या थ्रू आम्ही हे शिकवतो लोकांना. तर कोणाला जर खरंच शिकायचं असेल कॉम्पोस्टिंग, बायो एन्झाईम्स नक्की. कसे बनवायचे, डिटर्जंट्स बनवायचे बायो एन्झाईम्स म्हणजे वेस्ट, फ्रूट वेस्ट मधनं, तर ते बरोबर. सगळं आपण शिकवतो. बरोबर. म्हणजे कोणाला अगदी सुरुवात करायची असेल सस्टेनेबल लिव्हिंगची, तर या कंपोस्टिंग पासून करू शकता. मी माझ्या अगदी. अनुभवात तर सांगू शकतो, की घरात आपण अजिबात कुठलाही वास येत नाही, किडे येत नाही, काही नाही. आणि ओला कचरा आपल्याला फेकायची गरज पडत नाही. एक्झॅक्टली. आणि त्याच प्रकारे माहितीये अजून एक म्हणजे असंच मी डिस्कव्हर केलं, की बरं. सॅनिटरी पॅड्स, डायपर्स हो. हे राईट. सुद्धा वापरून फेकून देणं, मग त्याचं पुढे काय हो. होणार हे मला त्या वेस्ट पिकर्स बरोबर राहिल्यामुळे कळालं, की हे बरोबर. त्यांच्यासाठी किती हानिकारक आहे. जरी आपण राईट. ते कागदात रॅप करून टाकत असलो किंवा प्लास्टिकच्या पिशवीत परत रॅप करून हो. टाकत असलो, तरी सुद्धा ते परत बायो हझार्डच आहे. राईट. त्यांच्यात म्हणजे लोकांसाठी प्लस ते नंतर लीच होऊन ग्राउंड वॉटर खराब करतं. सो मग हो. त्याच्यासाठी ऑल्टरनेटिव्ह सॅनिटरी कप्स, क्लॉथ पॅड्स म्हणजे राईट. परत आपण मागे जातोय. बरोबर. आधी कापडी पॅड्स आणि हो. कापडी डायपर्स बरोबर. वापरायचे. तर आता आपण परत हो. त्याच्याकडे जायला पाहिजे असं आम्ही सजेस्ट करतो. मेन्स्ट्रुअल कप्स राईट. इज अन अमेझिंग इन्व्हेन्शन. ते वापरले पाहिजे. सो असं खूप ॲब्सोल्युटली. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण थोडासा विचार केला, त्याला काही वेळ लागत नाही. फक्त बरोबर. कॉन्शियसली विचार करणं हे महत्वाचं आहे. येस. काहीतरी झालं, कुठेतरी झाड कापले, तर नुसतं फक्त Instagram, Twitterवर पोस्ट टाकण्यापेक्षा असं काहीतरी केलं तर त्याची जास्त चांगलं होईल. खरंय. आणि जितकं पॉसिबल आहे प्लांटेशन करत राहावं. म्हणजे आता आपली इथे भोरला 1 एकरची जागा आहे. पण त्याच्यात आपण ऑलमोस्ट 1,200 वेगळी नेटिव्ह स्पीशीजची झाडं लावली. ओके. सो हे असं काही ना काहीतरी करत राहावं. कुंडीत का होईना येस. एक्सपेरिमेंटेशन चालू ठेवायचं. येस. अमिता, आपण आता शेवटाकडे येतोय. एक 2-3 प्रश्न आहेत ज्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. ओके. येस. तो पहिलं इज, समजा नवीन कोणीतरी काही बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करतंय, त्याला तू काय ॲडवाइस देशील? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ते का करताय हे आधी फाइंड आउट करा. स्टार्ट विथ अ वाय. खूप छान हं. टॉक आहे सायमन सिनेकचा हो, सायमन सिनेक. येस. युट्यूबवर. त्याचं पुस्तक पण टोटली. आहे. तर आधी तुम्ही ते एन्शुअर करा की तुम्ही ते का करणार आहात. मग एकदा ते हं. तुमचं कन्फर्म झालं की मग पर्सिस्टंटली तुम्ही तो फॉलो करा. तुमची ती जी थॉट प्रोसेस आहे मध्येच गिव्ह अप करू नका. वेळ लागतो हं. कुठलीही गोष्ट करायला. आणि मी मगाशी म्हणले तसं काही जे कराल तुम्ही ते प्लीज एन्व्हायरमेंटला धरून करा. अजिबात अशी हं. कुठलीही गोष्ट सुरू करू नका जी एन्व्हायरमेंट आणि सोसायटीच्या विरुद्ध आहे. कारण हं. की त्याच्यावरती तुम्ही तुमची डेव्हलपमेंट तुम्ही त्या बिझनेसवर ठेवणार. म्हणजे जर ते राईट. एन्व्हायरमेंट पूरक असेल तर उलट ते तुम्ही जास्त करणार आणि तेवढंच एन्व्हायरमेंट कॉन्झर्व्ह होईल. सो असं त्याच्यातनं इको सोशल लाईव्हलीहुड्स डेव्हलप होतील आणि तुमचं पण लाईव्हलीहुड इको सोशल असेल असं नक्की काहीतरी सुरू करू शकता. सायमन सिनेकच्या स्टार्ट विथ अ वाय, त्या व्हिडिओचं तू आत्ता बोललीस, त्याची लिंक आपण देऊस. हो. असंच एखादं पुस्तक किंवा व्हिडिओ जो तू लोकांना रेकमेंड करशील वाचावा? नक्की हा व्हिडिओ तर बघा. त्याचं ऑफकोर्स. पुस्तक येस. पण आहेच आहे. हो, स्टार्ट. दुसरं एक खूप छान आणि अगदी पातळ असं मस्त पुस्तक होतं जे मी वाचलं. ते त्याचं नाव होतं डिझायर कॉल्ड डेव्हलपमेंट. ओके. आणि इट्स अ गुड येस. बुक. खूप छोटंसं आहे पण खरं तर की का हे होतंय, हे कशामुळे हं. होतंय, तर आपली जी डिझायर आहे त्याच्यामुळे हं. ही डेव्हलपमेंट झाली आणि ती डेव्हलपमेंट अशी झाली आहे. तर ते खूप राईट. छान. आय थॉट दॅट बुक वॉज व्हेरी गुड. आणि माझे जे टीचर आहेत गुरुदास नूलकर म्हणून, मी आता रिसेंटली ओके. इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स केला पुण्यामध्ये. सो त्यांची पण खूप छान पुस्तकं आहेत इकॉनॉमिक्स वरती. सस्टेनेबिलिटी, इकॉनॉमिक्स, ऍग्रीकल्चर. ती पण खूप छान आहेत वाचायला. ओके. एखादी अशी गोष्ट जी आपल्या सामान्य माणसांना माहिती नसते, की प्लास्टिकमुळे इतका वाईट परिणाम झालेला आहे. हम्म. सामान्य माणसाला हेच माहिती नाही की आपण एका मिनिटाला 10 मिलियन प्लास्टिक बॅग्स वापरतोय आणि 1 हो. मिलियन प्लास्टिकच्या बॉटल्स वापरतोय. आणि म्हणजे मगाशी मी त्याचे कॅल्क्युलेशन सांगितलं. 10 मिलियन प्लास्टिक बॅग्स, एका प्लास्टिक बॅग आणि हे सुद्धा मिनिटाला. म्हणजे आपण आता हो. ऑलमोस्ट 1 तासभर बोलतोय म्हणजे किती हो. प्लास्टिक क्रिएट झालं असेल. आणि प्रत्येक हो. प्लास्टिक बॅगला मिनिमम 200 वर्ष डिग्रेड करायला लागतात.
तर आपण एवढ्या सगळ्या प्लास्टिकचं काय करणार आहोत, जे आपल्याला पुढच्या पिढीला त्याच्यावरच राहायचंय का, लँडफिल्स वरती, हा सगळा विचार करणं महत्वाचं आहे. प्लस जेव्हा हे प्लास्टिक जाळलं जातं त्याच्यातनं जे फ्युम्स येतात ते कार्सिनोजेनिक असतात, नाही त्यांनी कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतं आणि इट इज अ व्हेरी बिग कॉन्ट्रीब्युटर टू द ग्रोईंग कॅन्सर पॅन्डेमिक इन द वर्ल्ड. आणि बाकीचे जनावर अनफॉर्च्युनेटली आपल्यामुळे त्यांना ते प्लास्टिक त्यांच्या आयुष्यात जातं. गायी असो, हरणं असो, म्हणजे आता सध्या आम्ही ताडोबा नॅशनल पार्क मध्ये एक खूप छान प्रोजेक्ट राबवतोय. तर त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी हरणांना प्लास्टिक खाताना बघितलंय. वाईल्ड बोर्स, माकडं, वाघ, ह्यांच्यापर्यंत प्लास्टिक कसं काय पोचलं, आपणच पाठवलं ना तिथे. तर ते खरंच हे सगळं लोकांना माहिती नाहीये. तर प्लीज हे सगळं तुम्ही बघा, स्वतःची डस्टबिन उघडून बघा की आपण काय करतो. कारण की आपण स्वतःचं पोट उघडून नाही बघू शकत की आपण काय काय त्याच्यात गार्बेज टाकतोय. पण डस्टबिन मधलं तर नक्कीच बघू शकतो. नक्की नक्की. आणि ते कदाचित आपल्यालाच आश्चर्य वाटेल की आपण एवढं प्लास्टिक युज करतोय. आमच्याकडे जेव्हा लोक प्लास्टिक आणून देतात तेव्हा त्यांनाच आम्ही ते प्लास्टिक उघडायला लावतो की त्यांनी काय काय खाल्लंय. एक गोष्ट जी लोकांनी कधीच करू नये रिगार्डिंग सस्टेनेबिलिटी, प्लास्टिक कॅरी बॅग्स आणि प्लास्टिकच्या बॉटल्स वापरणं पूर्णपणे बंद करा. सो एक शेवटचा प्रश्न विचारतोय की आपल्या या पॉडकास्टचं नाव बदलून समजा मन की बात केलं आणि तुला 140 कोटी भारतीयांना काहीतरी आपली मन की बात सांगायची आहे, तू काय सांगशील? लिव्ह अ कॉन्शियस अँड सस्टेनेबल लाईफ. येस. अविता, तुला अजून काही ऍड करायचं असेल तर सांगू शकतेस. नाही, खूपच बडबड केली आहे. लोकांना ते अति झालं असेल का? होपफुली नॉट. पण तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर प्लीज चरखा. तर त्याचा चरखाचा अर्थच तो आहे की आपण त्या चरख्याला परत वापरात आणतो आहे आजचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला. इन द पास्ट चरख्यांनी पण खूप प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले आहेत माणसाचे, भारतीयांचे. तर तसं आपण त्या चरख्याला परत वापरात आणतोय म्हणून चरखा असं नाव आहे आपल्या ऑर्गनायझेशनचं. चरखा इको सोशल हे आपलं फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन वरती हँडल्स आहेत, वेबसाईट आहे. तर प्लीज बघा, त्याच्यात नवीन नवीन तुम्हाला शिकायला मिळेल, आम्ही काय करतो ते बघायला मिळेल आणि सपोर्ट करा आपल्या सगळ्या या कामाला. नक्कीच. म्हणजे या वेबसाईटचे आणि बाकी सगळ्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजेसचे लिंक्स जे आहेत ते आपण शो नोटमध्ये देणारच आहे. आणि अमिता जसं म्हणाली की आधीच्या चरख्यांनी गांधीजींनी अगदी सामान्य माणसांना पण हे समजून आलं की तुम्ही फक्त चरखा वापरून पण देशासाठी काहीतरी करताय ही जाणीव त्यांच्यामध्ये तयार केली. तसंच या चरखामुळे कदाचित आपल्या लोकांमध्ये जाणीव तयार होईल की आपल्या फ्युचरसाठी आपण काहीतरी चांगलं करतो आहे. सो अशी जाणीव लोकांमध्ये तयार व्हावी अशी आशा ठेवू. आणि तू एवढा वेळ काढून सगळ्यांशी गप्पा केल्यास त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू नचिकेत, मला या मंचावर तुझ्या मस्त पॉडकास्टच्या मंचावर आणलंस आणि लोकांशी बोलायला संधी दिलीस, तर तुझे धन्यवाद. थँक्यू. हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.